साबुदाण्याचा वापर न करता पचायला हलका फुलका आणि झटपट बनणारा हा उपवासाचा पराठा कसा बनवायचा चला बघूयात। 1 वाटी भगर स्वच्छ धुवून 1 तास आधी मी ही पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। भगर जर तुम्हाला भिजत घालायला वेळ नसेल तर 10 ते 15 मिनिटे भिजत घातली तरीही चालेल। या भगरीतील पाणी आपण काढून घेऊ। मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये भगर आपल्याला टाकून घ्यायची आहे। यामध्येच बॉईल करून घेतलेला एक बटाटा टाकून घेऊ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। यामध्ये 2 ते 3 चम्मच पाणी घालून आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरवर हे मी बारीक करून घेतलेलं आहे। हे एका भांड्यात काढून घेऊ। या कन्सिस्टन्सीमध्ये येईल इतकं आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचं। 1 वाटी भगरसाठी जवळपास अर्धा वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे। हीच कन्सिस्टन्सी इथे आपल्याला पाहिजे आहे। फक्त 2 चमचे त्यामध्ये मी शेंगदाण्याचं बारीक कूट टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ, उपवासाला तुम्ही सेंदे मीठ वापरत असाल तर ते टाकलं तरीही चालेल। थोडी कोथिंबीर, कोथिंबीर इथे ऑप्शनल आहे। उपवासाला जर तुम्हाला वापरायची नसेल तर नाही वापरली तरीही चालेल। हे पूर्ण एकदा आपण मिक्स करून घेऊ। एक छोटा आलू किसून त्याचा बारीक असा किस इथे बनवलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं बॅटर इथे बनवून तयार आहे। पराठे बनवायला हा तवा इथे आधी गरम करून घेतलेला आहे। यावर आपण थोडं तेल टाकून घेऊ। हे बॅटर आपण यावर टाकून घेऊ आणि त्याचा पराठा करून घेऊ। पण पातळ असा याचा हा पराठा इथे आपण बनवून घेऊ। जवळपास 1 मिनिट शिजवून घेतल्यानंतर पराठा पलटवून घेऊ। त्यावर पुन्हा थोडं तेल टाकून घेऊ। याच प्रकारे दोन्ही बाजूने पराठा छान शिजवून घ्यायचा। उपवासाच्या चटणी सोबत खायला गरमागरम पराठे बनवून तयार आहे। या प्रकारे हे पराठे एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।